आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर. कल्याण ग्रामीणमधील उंबर्ली गावात शेतकरी आणि खासगी बिल्डरच्या कर्मचाऱ्यांमध्ये वाद. जमिनीचा सर्वे करण्यास शेतकऱ्यांचा विरोध. शेकडो शेतकरी घटनास्थळी जमा. परिसरात तणावाचे वातावरण. मानपाडा पोलीस घटनास्थळी दाखल. आमचा ताबा आहे, तर ही जागा आम्हालाच पाहिजे. त्यांनी हे केलंय, चुकीचं केलंय. आम्हाला न सांगता लोढावाल्यानं इथे बोलवलंय, हे केलंय. आमची जागीचं आम्ही केस लावलेली आहे ना, त्यांनी आम्हाला काहीतरी माहिती द्यायला पाहिजे होती ना, आम्हाला सांगायला पाहिजे होतं का आम्ही असं असं करणार आहोत ना, मग ते करू नये, हे करायला पाहिजे होतं. पण ही आमची जागा स्वतःच्या हक्काची आहे, आमची ताब्याची आहे, ती आम्हालाच मिळाली पाहिजे. त्याचा आम्हाला मोबदला देत असेल तर व्यवस्थितरित्या द्या, नाहीतर म्हणजे करायचं आहे ते आम्ही करू. सर, आम्ही उंबर्ली गावातले सगळे रहिवासी आहोत आणि इथलेच स्थानिक आहोत, भूमिपुत्र. माझं नाव लालचंद पाटील आणि आमच्या ह्या सगळ्या जमिनी जेवढ्या दिसतात इथे, ह्या सगळ्या वडिलोपार्जित आहेत. ज्या वेळेला आमच्या वडिलांनी इथे, आजोबांनी इथे पहिले शेतं असायची आमची, तर मध्यंतरीच्या काळामध्ये आमच्या आजोबांच्या वेळेला काही ठराविक प्लॉटिंगच्या माध्यमातून ती जमिनीचा व्यवहार झालेला होता, पण तो चुकीच्या पद्धतीने झालेला होता आणि ती सेल परमिशन जी होती त्यामध्ये त्या कलेक्टर ऑफिसरने टर्म कंडिशन दिलेल्या होत्या, त्या कुठल्याच फॉलो नाही केल्या आणि सातबाऱ्याचे तुकडे तुकडे केले. 2 गुंठे, 3 गुंठे, 1 गुंठे अशी 6.5 एकरची इथे प्लॉटिंग झालेली आहे. आणि आज त्या प्लॉटधारकांना हाताशी धरून अनंत डेव्हलपर्सने त्यांच्या नावाने डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट केलं आणि त्याच्यावरून परत ते हँडओव्हर पलावा डेव्हलपर्सकडे केलं आणि जमिनीवरची वस्तुस्थिती तशीच राहिली. आज ती जमीन आमच्या आजोबा पंजोबापासून आमच्याच ताब्यात राहिली. जमिनीवर ताबा घेण्यासाठी कोणीही आलं नाही आजपर्यंत आणि त्या संदर्भात आम्ही पिटिशन पण दाखल केले आहेत. कोर्टात आमचे मॅटर चालू आहेत. याच संदर्भात 2019पासून आम्ही कोर्टात आहोत. तर अशा परिस्थितीमध्ये असताना आज आम्हाला 4-5 आठवडाभर आधीपासून पोलिसांमार्फत पण 2 वेळा आम्ही जाऊ, तक्रार अर्ज पण दिले, आम्ही CP ऑफिसला दिले, सगळीकडे दिले. तर त्या संदर्भात आम्हाला अजून कुठल्याही तिथे न्याय मिळाला नाही आणि आज प्रत्यक्ष आम्हाला इथे आलो असताना तर लोढाची काही माणसं आली. त्यांना विचारलं मी कशासाठी आलात, तर ते म्हणतात आम्ही जमिनीचा ताबा घ्यायला आलो. पण त्यांना म्हटलं आमचा ताबा असताना आणि कोर्टात मॅटर असताना तुम्ही कसे काय ताबा घ्यायला आले. तर मग त्यांनी तिकडे मला वाटतं पोलीस स्टेशनला कळवलं आणि पोलीस इथे आले, मानपाडा पोलीस स्टेशनच्या. आम्ही त्यांना आमची वस्तुस्थिती, आमचं म्हणणं त्यांना सांगितलं आहे, आमच्यापर्यंत त्यांना सगळ्या पद्धतीने त्यांना समजवलं आहे, सगळ्या कायदेशीर गोष्टी, आणि त्यांच्याही ते लक्षात आल्यात. मागे मध्यंतरीच्या काळामध्ये आम्ही खासदार साहेबांना पण वर्षा बंगल्यावर भेटलो. त्यांनी साहेब आमच्यावर म्हटलं पोलिसांचं प्रेशराईज होतं आहे, तर त्यांनी DCP साहेबांना कॉल केला आणि की ह्या मॅटरमध्ये जसं दावडी, सोनारपाडा इकडच्या शेतकऱ्यांना जसा न्याय मिळाला तसा तुम्हाला पण मिळाला पाहिजे असं DCP साहेबांना त्यांनी फोनवरून कळवलं. आणि DCP साहेबांनी मला बोलवून घेतलं आणि मी म्हणतो कादमाने साहेबांना, मनपाड्याचे सिनियर पे, त्यांच्याशी बोलून आपण बसून ते सॉल्व करू. आम्ही म्हटलं चालेल. पण आज वस्तुस्थिती आम्हाला थोडंसं इथे पोलीस आल्यामुळे आम्हाला थोडंसं आम्हीच कन्फ्यूज आहोत आणि आम्ही काहीही झालं तरी इथे जमिनीचा ताबा सोडणार नाही आहेत, काहीही झालं तरी. तर आम्हाला त्या शेतकऱ्यांचा जेवढे पण आम्ही शेतकरी आहोत त्या जमिनीचा मोबदला मिळाल्याशिवाय आम्ही काही शांत बसणार नाही. मग आम्हाला त्यासाठी आम्हाला आत्महत्या करायला लागली तरी चालेल, ह्या मतावर आम्ही ठाम आहोत. आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर.